नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण मागील व्हिडिओमध्ये नेट, सेट, पेट या परीक्षांचा फॉर्म भरताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, तसेच पेट या परीक्षेचे कसे स्वरूप आहे या संदर्भात चर्चा केली. आता आपण या परीक्षेचा जो सिलॅबस असतो तो साधारणतः सर्व विद्यापीठांचा थोडाफार प्रमाणात सारखाच असतो आणि त्या अनुषंगाने आता आपण थोडीशी चर्चा करूया. याच्यामध्ये आपण मूळतः संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर संशोधन पद्धती व स्वरूप हा जो पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये संशोधनाचे स्वरूप काय आहे, संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे अर्थ म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाचे विविध टप्पे, वर्गीकरणाचे संशोधनातले महत्त्व, संशोधनास आवश्यक असणारे गुण व कौशल्य हे अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट होतात. तसेच वाङ्मयीन व अन्य विद्याशाखांमधले संशोधन, याच्यामध्ये वाङ्मय इतिहासाचे वाङ्मयीन संशोधन, वाङ्मयीन संशोधन, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून केले जाणारे संशोधन, हे सर्व म्हणजे काय. तसेच संशोधनाच्या ज्या विविध पद्धती असतात, विगमनात्मक पद्धत म्हणजे काय, निगमनात्मक पद्धत म्हणजे काय, सर्वेक्षण म्हणजे काय, ऐतिहासिक पद्धती, विश्लेषणात्मक पद्धती म्हणजे काय, संशोधनाची तौलनिक पद्धत म्हणजे काय, प्रयोगनिष्ठ पद्धती ही कशा पद्धतीने वापरली जाते, कुठे वापरली जाते, लोकसाहित्यामध्ये क्षेत्रीय पद्धत वापरली जाते, अशा पद्धतीने प्रयोगनिष्ठ पद्धत ही वैज्ञानिक पद्धतीमध्ये विज्ञानामध्ये वापरली जाते. तसेच संशोधनाची प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा अभ्युपगम मांडावे लागतात. मग ते अभ्युपगम कसे मांडले जातात, संशोधन विषयाची निवड कशी केली जाते, सामुग्री संकलन तुम्ही कशा पद्धतीने करता, सामुग्रीचं विश्लेषण कसं करतात, प्राथमिक स्वरूपाचे साधनं, दुय्यम स्वरूपाची साधनं, तसेच संशोधन करताना संशोधनासंदर्भातची माहिती जे मिळते त्याचं विवेचन कसं करता, त्याचे निष्कर्ष कसे मांडता, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रबंध लेखन पद्धती असते, त्याच्यामध्ये शोधप्रबंधाचे शीर्षक कसे असावे, शोधप्रबंधाची रूपरेषा कशी असावी, भूमिका लेखन कसं असावं, संशोधन प्रकरणांची मांडणी कशी असली पाहिजे, संदर्भ आणि टिपा कशा दिल्या जातात, त्याच्या संशोधनाच्या संदर्भ देतानाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, संदर्भ सूची कशी दिली जाते, परिशिष्टे कशी दिली जातात, ह्या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. संशोधनाची साधने व तंत्रे, त्याच्यामध्ये ग्रंथालयीन साधने, पुस्तके, नियतकालिके, कोश, सूची, ई संदर्भ, तंत्रे, प्रश्नावली, सर्वेक्षण, मुलाखती, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. संशोधनाची क्षेत्रे, याच्यामध्ये मध्ययुगीन साहित्याचे संशोधन, आधुनिक साहित्याचे संशोधन, कालखंडानुसारी अभ्यास, प्रकारानुसारी अभ्यास, भाषिक अभ्यास, पाठचिकित्सा, संपादन, लोकसाहित्य, भाषा अभ्यास, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आपण जेव्हा असं म्हणतो की जो पहिला पेपर संशोधनाचा आहे, त्याचबरोबर जो तुमचा मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये तुमचं मराठी हा विषय असेल संशोधनाचा, तर साहित्य समीक्षा व स्वरूप, मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास, कालखंडानुसारी अभ्यासाच्या पद्धती म्हणजे प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, आधुनिक अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, अशा पद्धतीने तुम्ही त्या कालखंडानुसार अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत त्या कुठल्या आहेत, लेखकाच्या अभ्यासाचे स्वरूप व मराठीतील प्रमुख लेखक अभ्यास, कालखंडानुसार वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारानुसार केलेलं लेखन अभ्यास, साहित्य प्रकार अभ्यास, प्रमुख साहित्य प्रकारांची मीमांसा, साहित्याचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास, भाषा विज्ञान, वर्णनात्मक व ऐतिहासिक सामाजिक मराठी भाषेचे स्वरूप, अशा पद्धतीने हा जो PhDचा जो सिलॅबस असतो तो त्याच्यानुसार आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे संदर्भ ग्रंथ आहेत ते माहिती असले पाहिजेत. आपल्या MAच्या पुस्तकामध्ये किंवा आपण MAचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या परीक्षेच्या शेवटी त्या सिलॅबसच्या पाठीमागे आपल्याला ती संदर्भ सूची दिलेली असते. त्या संदर्भ सूचीचा वापर आपण आपल्या अभ्यासासाठी केला पाहिजे. आपण जसं पाहतो की राबा पाटणकर यांचं सौंदर्य मीमांसा आहे, आनंद यादवांचे ग्रामीण साहित्याची बरीच पुस्तकं आहेत, शरणकुमार लिंबाळे यांचं साठोत्तरी मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे. अशा पद्धतीने जे विविध संदर्भ ग्रंथ आहेत त्यांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांची नावं आपल्याला माहिती असली पाहिजेत. आता संशोधनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा
संशोधनासंदर्भातची काही एक प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहेत. त्या प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने आपण आता थोडासा विचार करूयात. याच्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे संशोधन पद्धती हा जो पहिला पेपर असतो त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतात. जसे की संशोधन सिद्धांत आणि पद्धती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर संशोधन सिद्धांत आणि पद्धती या ग्रंथाचे लेखक स ग मालशे, मिलिंद मालशे, सुरा चुनेकर, सदा कराढे. तर यापैकी सदा कराढे हे संशोधन सिद्धांत आणि पद्धती या पुस्तकाचे लेखक आहेत. डेझर्टेशन साठी मराठीत कोणती संज्ञा वापरली जाते? तर प्रबंध, निबंध, लघुप्रबंध, शोधनिबंध. तर यासाठी लघुप्रबंध ही संज्ञा वापरली जाते. सायबर संस्कृती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर सायबर संस्कृती या ग्रंथाचे लेखक रमेश वरखडे हे आहेत. फेसबुकची स्थापना कोणी केली आहे? तर फेसबुकची स्थापना मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे. बोली अभ्यासात कशाला महत्त्व दिले जाते? तर बोली अभ्यासात क्षेत्रीय पाहणीला महत्त्व दिले जाते. मराठीचे साहित्यशास्त्र कोणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे? तर मराठीचा साहित्यशास्त्र हे मागो देशमुख यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सांख्यिकीय तत्वाचा कोणत्या संशोधनात समावेश होतो? तर सांख्यिकीय तत्वांचा समाजशास्त्रीय संशोधनात उपयोग होतो. संकल्पना सारांश साररूपाने देण्यास काय म्हटलं जातं? तर संकल्पना सारांश साररूपाने देण्यास गोषवारा असे म्हटले जाते. भारत इतिहास संशोधक मंडळात हे अभिलेखागार कोणत्या शहरात आहे? तर ते पुणे शहरात आहे. वाङ्मय कला संशोधनाची भिस्त कशावर असते? तर वाङ्मय कला संशोधनाची भिस्त संहितेवर असते. संशोधनाची प्राथमिक प्रेरणा कोणती? तर प्रबळ जिज्ञासा ही संशोधनाची प्राथमिक अवस्था असते. एका पाठोपाठ संदर्भ आल्यास त्याचा निर्देश कोणत्या पद्धतीने कोणत्या शब्दाने केला जातो? उणी, संदर्भ, तद्रेव आणि टीप. तर एका पाठोपाठ संदर्भ आल्यास त्याचा निर्देश आपण तत्रैव या शब्दाने करतो. संशोधन म्हणजे नवीन शोध लावण्याची क्रिया, तपासणी. ही व्याख्या कोणाची आहे? तर रा दाते यांनी ही व्याख्या केली आहे. क्षेत्र पाहणी पद्धतीचा उत्तम नमुना कोणत्या अभ्यासकाकडे पाहिले जाते? तर आमचा गाव बदलापूर या क्षेत्र पाहणीकडे पाहिले जाते. दमयंती स्वयंवरची पाठचिकित्सा प्रत कोणी संपादित केली? तर खू देशपांडे यांनी ही केली आहे. हायपोथेसिस या संज्ञेसाठी मराठी कोणता प्रतिशब्द रूढ आहे? तर हायपोथेसिस या संज्ञेसाठी मराठीत गृहीतक हा शब्द रूढ आहे. आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार संदर्भ नोंदवण्याच्या नियमावलीस काय म्हणतात? तर शैली पुस्तिका. APA ही स्टाईल संदर्भ देण्याची पद्धत कोणत्या राष्ट्रावरून ओळखली जाते? तर अमेरिकन राष्ट्रावरून ओळखली जाते. आता आपण मराठीचे काही प्रश्न बघूयात. स्त्रीवादी समीक्षेच्या संदर्भात वाईल्ड झोन ही संकल्पना कोणी मांडली आहे? तर स्त्रीवादी समीक्षेच्या संदर्भात वाईल्ड झोन ही संकल्पना शो वॉल्टर यांनी मांडली आहे. रट्ट आणि राष्ट्रिक नावाच्या लोकावरून महाराष्ट्र हे नाव पडले ही व्युत्पत्ती कोणी मांडली आहे? तर राघव भांडारकर यांनी म्हटली आहे. मुद्गलाख्यान या काव्य ग्रंथाचा कर्ता कोण आहे? तर सामराज आहेत. मराठीतील पहिले तुकाराम चरित्र कोणी लिहिले? ना देशपांडे यांनी लिहिले. तसेच सांजबात या आत्मचरित्राच्या लेखिका कोण आहेत? आनंदीबाई शिर्के. शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? मो के दामले. मराठी लेखन मार्गदर्शिका या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? यास्मिन शेख. मराठी संशोधन पत्रिका हे नियतकालिक कोणत्या वर्षी सुरू झाले? 1953. द्विध्रुवात्मकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर रा भा पाटणकर यांनी द्विध्रुवात्मकतेचा सिद्धांत मांडला आहे आणि त्यांचं सौंदर्य मीमांसा हे पुस्तक अतिशय समीक्षेच्या विश्वात प्रसिद्ध आहे. मीठ भाकर या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर ल ठोकळ. केशवसूत काव्य आणि कला या काव्यसंग्रहाचे संपादक कोण आहेत? तर वि स खांडेकर.
मराठीत अधिबंधात्मक समीक्षा कोणी लिहिली आहे? तर महसूब पाटील यांनी लिहिली आहे. प्रबंध लेखनाची भाषा कशी असावी? वस्तुनिष्ठ असावी. अशा पद्धतीने काही प्रश्न आपण पेटच्या संदर्भात पाहू शकतो स्वरूप. पेट परीक्षेच्या संदर्भात आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.